नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की एक माझा क्लायंट जेव्हा त्याला मेडिकल इमर्जन्सी आली तेव्हा तो मेडिक्लेम घ्यायला आला, परंतु त्याच क्लायंटने ऍडमिट झाल्यानंतर हॉस्पिटलचं बिल पूर्ण पे केलं कारण त्यांनी मेडिक्लेम घेतलेला नव्हता. मग ज्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही मेडिक्लेम घ्या, एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्या, त्याचा प्रीमियम साधारण 15, 20, 30 हजार रुपये असतो, पण त्यावेळेस तो प्रीमियम भरण्या इतपतही पैसे आपल्याकडे नाहीत असं क्लायंट सांगतो किंवा समोरची व्यक्ती सांगते. पण जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतलेला नाहीये आणि दुर्दैवाने आजारी पडले, हॉस्पिटलाइज झाले आणि त्यावेळेस तुम्हाला 50, 60, 70 हजार रुपये जरी बिल आलं तरी तुम्ही ते बिल मॅनेज करता आणि हॉस्पिटलचं बिल भरता. मग हेल्थ इन्शुरन्स घेताना जर तुम्ही कमी अमाऊंट मॅनेज करून हेल्थ इन्शुरन्स घेतला तर तुम्हाला एक मोठा मेडिकल कव्हर मिळतो ज्याच्या अंडर तुमचे आजार कव्हर होतात. आणि कायम लक्षात ठेवा, हेल्थ इन्शुरन्स हा तुम्ही हेल्दी असतानाच घ्यायला हवा. तुम्हाला जर वाटत असेल मी आता हेल्दी आहे, मला त्याची गरज नाहीये, बघू मला काही आजार झाल्यावरती किंवा गरज पडल्यावरती घेऊ, तर तुम्हाला त्यावेळेस तो मिळणार नाहीये. तर मला सर्वांना एक सांगायचंय की तुम्ही आज हेल्दी आहे तर तुमचा हेल्थ इन्शुरन्स घ्या, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला गरज पडेल त्यावेळेस तुम्हाला तो वापरता येईल. धन्यवाद.